Everyone, tell your friends to rejoin fast so that we'll complete this part today only. Tell your friends to join. Meanwhile, the participant students are going to join. If anyone has having any doubt, they can put it in the chat box. Please put it your all queries in the chat boxes. We'll discuss that. If anybody wants to say something, Shivani, you are having any doubt? No, sir. Okay, okay. सर्वांना समजतंय शिकवलेलं? You can put, you can reply me, yeah? Hello? Okay, we'll begin with this, the remaining part of this particular chapter. Now we have completed the different categories of the different types of the estimate. Okay, that part we have completed. Now, just a minute. The next part that we are going to start is the next part that we are going to start is the important point whenever you are working on this site. Now, if you are going to see this particular picture for civil engineers, what actually we require while working on the site. Now, this is the part which is not related with our syllabus, not included in the first chapter, but still at this level only, we should know this. For civil engineers, what documents we require, what are the things that we are going to do, what is basically we are going to do it with the open land, what is the thing that we are going to do it with the RCC structure. जर तुम्हाला घर बांधायचं आहे तर त्या घरासाठी तुम्हाला काय लागणार आहे while working on the site, त्या घरासाठी काय प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागणार आहे, काय काय गोष्टी असणार आहेत, that part we are going to discuss. This is the additional part for yours, for all you students, because this part is again mandatory thing that is being required while working on the site, though it is not been included in the syllabus. Now, if you are going to see, for civil engineers, we require the documentation. Documentation is what? Documentation is nothing but जे काही तुम्ही घर कन्स्ट्रक्शन करणार आहात, ज्या काही साईटवरती तुम्ही काम करणार आहात, त्या साईट साठी लागणारे सर्व डॉक्युमेंटेशन. त्या डॉक्युमेंटेशन मध्ये प्लॅन, देन परमिशन ड्रॉइंग्स, आरसीसी तुमच्या स्टील स्ट्रक्चर ड्रॉइंग्स, डिटेल स्ट्रक्चरल ड्रॉइंग्स, त्यानंतर परमिशन लेटर्स, त्या साईट साठी असणारा 7/12 ॲब्स्ट्रॅक्ट, 7/12 उतारा, और अदर ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट्स, फेरफार नंबर, 7/12, त्यानंतर परमिशन, ग्रामपंचायतीची परमिशन, किंवा अर्बन सेक्टरमध्ये असेल तर अर्बन सेक्टरची परमिशन, ठीक आहे. त्यानंतर त्यास व्हॉट एव्हर द डॉक्युमेंट्स बीन देअर, तुमचं प्लॅन, एलिव्हेशन सेक्शन, ऑल टाइप्स ऑफ द ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स मध्ये कुठल्या कुठल्या ड्रॉइंग्स येतात, तुमचा की मॅप, मॅप, इंडेक्स प्लॅन, की प्लॅन, त्यानंतर तुमचं परमिशन ड्रॉइंग्स, तुमचा टाउन प्लॅनिंग अप्रूव्ड असलेले ड्रॉइंग्स, ठीक आहे, दॅट इज परमिशन ड्रॉइंग मध्ये येणार आहे तो भाग. All this has been required for whenever you are working on the site. Documentation, each and every document. शेड्युलिंग, आज काय शेड्यूल केलं, हा सर आज सकाळी मी मॉर्निंग सेशन मध्ये कॉलमचं काम संपवणार आहे, सो शेड्युलिंगचा सर्व रिपोर्ट्स, डेली प्रोजेक्ट रिपोर्ट. साईट वरती 2 DPR असतात. फर्स्ट DPR इज युअर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, वी कॉल्ड इट एज, ज्याला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असं म्हटलं जातं. अँड सेकंड पार्ट इज युअर डेली प्रोजेक्ट रिपोर्ट. ओके, वन्स अगेन आय एम गोइंग टू रिमाइंड इट, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अँड डेली प्रोजेक्ट रिपोर्ट. दररोज तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट हा असला पाहिजे. तुम्ही आज काय काय काम केलेलं आहे त्याची सगळी समरी तुम्हाला ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला ती पेपरमध्ये लिहावी लागते, किंवा ती पेपर वर्क मध्ये इन्क्लूड करावी लागते. त्यासाठी तुमचं शेड्युलिंग असणार आहे, कोणतं काम फिनिश केलेलं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत, याचा सर्व रेकॉर्ड हा मेंटेन ठेवावा लागतो. डॉक्युमेंटेशन अँड इट्स मेंटेन, ते डॉक्युमेंटेशन मेंटेन करणं
दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, बिकॉज जसं तुम्ही बँकेचं ऑडिट बघितलं असेल तसं आपल्याकडे फॉर एव्हरी 6 मंथ फॉर एव्हरी प्रोजेक्ट, नॉट 6 मंथ, ते व्हॅरी होतात असं काही नाहीये, बट वी आर पासिंग थ्रू, वी आर गोइंग थ्रू द स्ट्रक्चरल ऑडिट. प्लीज रिमेंबर, whenever we are working on the site, after completion of each project there will be a structural audit. ऑडिट मध्ये काय तपासलं जातं, ते ऑडिट मध्ये तुम्ही स्टील आणलंय, कुठून आणलेलं आहे, तुम्ही नाशिकवरून स्टील मागवलंय, मग नाशिकवरून किती क्वांटिटीचं स्टील मागवलंय, 10 mm चं एवढं स्टील आहे, 20 mm चे एवढे स्टील आहे, केजी पर मीटर स्क्वेअर मध्ये क्वांटिटी असेल किंवा टन पर मीटर स्क्वेअर मध्ये, ठीक आहे. मग 25 mm चे इतके बार तुम्ही वापरलेले आहेत. सिमेंट आहे, सिमेंटच्या 50 गोण्या आणल्या, 50 पैकी 35 गोण्या कॉलमला लागल्या, 5 गोण्या खाली फ्लोरिंग वर्कला लागल्या, किंवा इतर काही. पेंट, एशियन पेंट आणलं होतं सर आम्ही, 10 डबे आणले होते, 2 डबे एक्सटेरियर वॉलला लागले, 3 डबे इंटेरियर वॉलला लागले. सो अगदी तुम्ही खिळा जरी आणला साईटवरती, त्या खिळ्याचं सुद्धा ऑडिट केलं जातं, की त्याचं ऑडिट म्हणजेच काय, पूर्ण तपासणी केली जाते. ह्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये टेक्निकल पार्ट आहे तितकाच तपासला जातो, जेणेकरून तुमचा जो प्लॅन आहे तो अप्रूव्ड आहे का, मग त्या जो अप्रूव्ड प्लॅन आहे त्यानुसार तुम्ही वर्कआउट केलेला आहे का, whether you have completely done work with respect to your plan only. Otherwise कॉलम 4 mm नी सरकला, बीम 2 mm नी सरकलेला दिसतोय तुमचा, म्हणजे प्लॅन नुसार तुमचं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी झालेली नाही. सो दॅट इज गोइंग टू हॅपन, दॅट ऑडिट इज बीन देअर. वॉट आर द मटेरियल यू हॅव परचेस, त्याच्या परचेस ऑर्डर यू हॅव टू शो, त्याचा रेकॉर्ड, किती खरेदी केलेली, किती खर्च झालाय, किती राहिलेला आहे शिल्लक. लेबरवरती किती खर्च झालाय, लेबर रेट काय होता, मग स्किल लेबरचा रेट काय, अनस्किल लेबरचा रेट काय, फिमेल लेबर वर्कचा रेट काय, मेल लेबरचा रेट काय, मॅसन असेल मॅसनचा रेट काय, ठीक आहे. तर मॅसनचं पाणी मारणारा जो असतो त्याला मिस्त्री म्हटलं जातं, ठीक आहे. तर पाणी मारणारा जो पाणी मारायचं काम करतो साईटवरती, तो पाणी मारणाऱ्याचा रेट काय, प्रत्येक अगदी जसं आपण मराठीमध्ये म्हणतो केसापासून नखाच्या पायाच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीचा हिशोब, प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इसेन्शियल पॅरामीटर इन केस ऑफ while working on the construction site. You have to maintain all the documents which are related with your construction work. एक साधा खिळा जरी खरेदी केलेला असेल तरी त्या खिळ्याचा हिशोब हा तुमच्याकडे पाहिजे. किती गोण्या कुठे गेल्यात, काय त्याचं युटिलायझेशन झालेलं आहे, त्या सगळ्याचा रेकॉर्ड असतो. अँड दॅट इज नथिंग बट द स्ट्रक्चरल ऑडिट, अँड यू हॅव टू फेस दॅट स्ट्रक्चरल ऑडिट आफ्टर एव्हरी कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. मग ते कंपनी टू कंपनी व्हॅरी होतं, असं काय नाही की बाबा सगळ्या साईट प्रत्येक साईट झाल्यानंतर लगेच होतं. मे बी 6 मंथली, मे बी क्वार्टरली, मे बी इयरली, नॉट इयरली, इतकं लांब जात नाही कोणी. प्रोजेक्ट मोठा असेल तर फॉर 6 मंथ घेऊ शकतात. तो त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. त्यानंतर आहे फॉर आवर सिव्हिल इंजिनियर्स एस्टिमेशन अँड कॉस्टिंग इन MS एक्सेल. आतापर्यंत तुम्ही पेपरवरती कॅल्क्युलेशन खूप केलेले आहेत, 1 गुणिले 1 इक्वल्स टू 1, ठीक आहे. बट फॉर आवर सब्जेक्ट आय एम गोइंग टू टीच यू ऑल द calculation for which are required for our subject in only MS Excel. In the yesterday's lecture also I have told you to start to work on Excel, to use the Excel, जेणेकरून तुम्हाला एक्सेलशी फॅमिलियर होताल. एक्सेल कसं वापरायचं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, जसं तुम्ही वर्ड वापरताय, एखादी फाईल तयार करताय, तसंच आपल्याला एक्सेलही वापरता आलं पाहिजे. मग एक्सेलमध्ये तुमचं मेजरमेंट शीट असतं, ऍबस्ट्रॅक्ट शीट असतं, BOQ आपण तयार करतो एक्सेलमध्येच. जो DPR सुद्धा तयार केले जातात, हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे. एव्हरी कॅल्क्युलेशन पार्ट वी आर गोइंग टू इन्क्लूड ओनली इन एक्सेल. ओके, सो यू शुड बी व्हेरी गुड in using the Microsoft Excel. If not, start to use it from today only. And when our college resumes, I will teach you, I will share all the Excels with you, that how the calculations are been there. It is very simple. Just we have to prepare one file. The length is this. Length for room number 1, length is this, width is this. In the first column length, in the second column width, in the third column depth, in the last column total quantity, that is nothing but length multiplied by depth multiplied by width. Then next column is again total quantity. Okay, so likewise you have to prepare Excels. So you should be very good in using the Excel. मग एक्सेल मध्ये फॉर्म्युला कसा टाकतात, जेणेकरून तुमचा कॅल्क्युलेशनचा भाग जो असतो तो वाचतो. Every part which is related with the Microsoft Excel I am going to teach you, but please start to learn the Microsoft Excel today only, by today only. ठीक आहे, आजपासूनच सुरुवात करा. And if you find any difficulty in using the Excel sheets, you feel, please contact me. I will tell you how the formula has been there and what are the things are there. But that has been happen after resuming the college.
but at this stage you can primarily start using the Excel. Okay, एक्सेल नेमकं मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय ते कसं वापरतात एवढं ते शिका ऍटलिस्ट. ठीक आहे. देन knowledge about the bricks and RCC and finishing items. This is again mandatory. RCC आयटम जे आहेत तुमचे ब्रिक वर्क आहेत आणि फिनिशिंग आयटम आहे. फिनिशिंग म्हणजे तुमचं प्लास्टरिंग अँड पेंटिंग बेसिकली. मग याच्याबद्दलचं नॉलेज, RCC वर्क बद्दलचं नॉलेज आणि ब्रिक वर्क बद्दलचं नॉलेज असणं दॅट इज अगेन मॅन्डेटरी पार्ट फॉर यू. Then what you require the thorough knowledge about the e-tendering. टेंडर कसं भरलं जातं. Yesterday also I told you, have you visited that website Maha Tenders, Maha e-tenders .gov.in? That is the official website. Maha e-tenders for Maharashtra state only I am telling. So Maha e-tenders, this is the website, official website. You can visit that. You will see lots of tenders are been there. Every day for every minute tenders are going to open, and every tender is having its own limitation, own deadlines for the submission and for the opening also. Okay, so e-tendering or knowledge about the tendering work. Then for civil engineers we must have the knowledge about surveying, because whenever you are working on the site you should have the knowledge about surveying. कारण आजकाल जे कॉलमचे जे पॉइंट्स तुम्ही बघितले असतील, जो स्टेकिंग केलं जातं त्याला स्टेकिंग हे म्हटलं जातं, स्टेकिंग ऑफ पॉइंट्स कॉलमचे वगैरे, तर ते टोटल स्टेशन घेतले जातात. सो साईटवरती तुम्हाला टोटल स्टेशन आलं, दॅट इज वेल अँड गुड. दॅट विल अगेन प्रोव्हाइड यू एक्स्ट्रा bread and butter for you, extra income. There are only civil engineers who are just expert in using the total station. So you should be familiar with for using total station as well as the auto level or any other instrument. मुलांना ऑटो लेवल आणि टोटल स्टेशन या दोन गोष्टी आल्या पाहिजेत. इफ यू आर वर्किंग ऑन द रोड साईट, डेफिनेटली यू हॅव टू टेक लॉट्स ऑफ मेजरमेंट्स व्हाईल वर्किंग ऑन द साईट. जे तुम्ही रोड प्रोजेक्ट केलेला आहे सेकंड इयरला असताना, तोच प्रोजेक्ट सेम प्रिन्सिपल सेम टेक्निक्स यू हॅव टू अप्लाय व्हाईल वर्किंग ऑन द साईट. बट जस्ट यू शुड बी एबल टू यूज द ऑटो लेवल ॲटलिस्ट, तुम्हाला यूज करता आला पाहिजे, और टोटल स्टेशन. कारण टोटल स्टेशन इज व्हर्सॅटाइल इक्विपमेंट वी आर हॅव्हिंग. एकाच इन्स्ट्रुमेंट मध्ये बरेचसे ऑपरेशन्स होतात. स्टेकिंग असेल, लाईन आउट टाकणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याचे पॉईंट्स आपल्याला भेटतात, कोऑर्डिनेट्स भेटतात आणि अॅक्युरेसी इज मोर दॅन 100%. तिथे चुकण्याची काही शंकाच नाही. त्यामुळे काम करताना तुम्ही चुकणार नाही. जर तुम्हाला स्पेशली तुमचं करिअर सर्विंग मध्ये करायचं असेल तर ट्राय टू लर्न द टोटल स्टेशन. पहिल्यांदा टोटल स्टेशन शिकून घ्या. यू विल गेट एक्स्ट्रा ब्रेड अँड बटर. तुमचं हे सेपरेट इन्कम असणार आहे. So please remember the thing. Okay. So some essential points I want to cover up in this. That is why I have prepared this PPT. That is what we require for the civil engineers while working on the site. Okay. I hope everyone is having. If you are having any doubt in relevance with this part, you can put it in the chat box, please, everyone, or we will discuss it. Then next important, very interesting part. We are having the open land. ह्या open land चं तुम्ही काय करता? You can take a picture, screenshot also. मोबाईल मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेतलं तरी चालेल. I don't have any problem. Otherwise, at the end of this unit wise, I am going to share PPTs also. Okay, या PPTs मी तुमच्याशी शेअर करणार आहे. There is no doubt about that. But if you require, you can take the screenshots also. Okay. हे ओपन लँड काय करतो बघा. एक आहे ओनर म्हणजे त्या जागेचा मूळ मालक, आणि दुसरा आहे आपण, ज्याला आपण डेव्हलपर असं म्हणतो. ठीक आहे. वी आर द इंजिनियर्स, सो वी कॅन डेव्हलप, वी कॅन मेक अ कॉन्ट्रॅक्ट, वी कॅन डू एनिथिंग व्हॉट एव्हर वी वॉन्ट. काय करतो आपण? So if you are going to see the developers, okay, I'm just using the spotlight over here. So what you are going to do, just a minute. Okay, so what you are going to do for the developers? Developer, surveyor we want. काय काय लागणार आहे? जर इफ यू वॉन्ट टू डेव्हलप अ लँड, तुम्हाला एखादी जागा डेव्हलप करायची आहे. ओके, यू आर इंटरेस्टेड टू डेव्हलप अ लँड. व्हॉट आर द थिंग्स, इसेन्शियल थिंग्स दॅट यू रिक्वायर? काय लागणार आहे तुम्हाला जर एखादी लँड डेव्हलप करायची असेल? ओके, सो यू रिक्वायर अ सर्वेयर. he will going to make a survey. ठीक आहे. टोटल स्टेशन तो सर्वे करणार आहे, तुम्हाला मेजरमेंट्स आणून देणार आहे, कोऑर्डिनेट्स आणून देणार आहे. ठीक आहे. सर्वेयर, यू रिक्वायर द आर्किटेक्ट. एक छान सुंदर प्लॅन काढणार आहे. Now here I am going to focus more. Architect. Actually, this is the sister
branch of civil engineering, architectural engineering. We civil engineers can make a good plan. We civil engineers can able to draw a good plan. There is no need to hire a separate architect because that architect will take our 1 to 2% of the total cost. 10 लाखाचा प्रोजेक्ट आहे, 1% त्याला द्यावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, 1% म्हणजे अराउंड 10,000 रुपीज. का गरजच नाही ना. आर यू नॉट एबल टू प्रिपेअर अ नाईस प्लॅन? Yes, we are civil engineers. We can prepare a nice plan. Why will go for the architect? Architect मध्ये आर्किटेक्टचे लोक तुम्हाला प्लॅन काढून देतात. आताचा सध्याचा फंडा हाच आहे. सिव्हिल इंजिनियर काही करत नाही. सिव्हिल इंजिनियर सर्वेअर कडून सगळे पॉइंट्स आणि मेजरमेंट्स घेतोय त्या प्लॉटचे, आर्किटेक्ट कडून प्लॅन काढून घेतोय आणि तो स्वतः फक्त कन्सल्टंट, थर्ड जो व्यक्ती आहे आरसीसी कन्सल्टंट, तो जो साईटवरती तुम्हाला काम करताना तो चेक घेणार आहे की स्टील तुम्ही जे जाळी बांधलेली आहे स्लॅबसाठीची ती बरोबर आहे का. तुमचा जो स्टीलचा प्लॅन आहे, स्टील डिझाईन जे तुम्हाला दिलेलं असतं, आरसीसी डिझाईन जे दिलेलं असतं त्यानुसार तुमचं एक्झिक्युशन होतंय का नाही हे चेक करण्यासाठी तो कन्सल्टंट असतो. थर्ड पार्टी कन्सल्टंट असतो आरसीसी कन्सल्टंट. तो तुम्हाला ड्रॉइंग नुसार तुम्ही ऍक्च्युअली एक्झिक्यूट करताय का. कारण जी जाळी बांधलेली असते ती कुठेतरी लूज झालेली असते, विकन जॉईंट्स असतात, कुठेतरी स्पेसिंग 90 mm ची स्पेसिंग आहे, 4 इंचची स्पेसिंग किंवा 100 mm ची स्पेसिंग आहे, ती स्पेसिंग कुठेतरी बांधताना 90 mm झालेली असते, म्हणजे 4 इंच राहत नाही ती. कुठेतरी जाळी अशी असते उभं राहिली की खाली जाते, जॉईंट विकन केलेले असतात, असं चालत नाही. हे सगळं चेक करण्यासाठी, तुमचं एक्झिक्युशन चेक करण्यासाठी, कॉन्क्रीट चेक करण्यासाठी, प्लॅन विथ रिस्पेक्ट टू प्लॅन तुम्ही तुमचं वर्क एक्झिक्यूट करताय का. फॉर एव्हरी ऍक्टिव्हिटी देअर इज कन्सल्टंट, ही विल चेक. सो आर्किटेक्ट कडे जाऊ नका. वी आर दी सिव्हिल इंजिनियर्स, वी कॅन एबल टू ड्रॉ अ प्लॅन, नाईस प्लॅन. ओके. देन ऑनसाईट टीम, यू आर हॅव्हिंग द ऑनसाईट टीम. तुमच्यासोबत साईटवरची टीम असणार आहे तुमची. ओके. त्या टीम मध्ये कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, लेबर्स, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड, फिमेल लेबर्स, मेल लेबर्स, सर्व कोणी. देन सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर असणार आहे. त्या सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टरचं काम काय असणार आहे. सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर्स मध्ये येणार आहेत तुमचे कार्पेंटर्स, फिटर्स अँड कॉन्क्रिटिंग वर्क. ठीक आहे, सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टरचे हे महत्वाचा पार्ट आहे. आर्किटेक्चर मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रिपरेशन अँड सबमिशन ऑफ द ड्रॉइंग्स, then plan sanctioning, commencement certificate, and getting the work started. Actually, rather than putting the architect, I can put it as a civil engineers, because preparation and submission of drawing, we can able to prepare and submit the drawing. We can get the plan sanction. We can get the commencement certificate also. Commencement म्हणजे काम सुरू करण्याचा परवाना. ठीक आहे. In building planning in second year, you have thoroughly studied this commencement certificate, plinth completion certificate. If not, again I am going to revise it. Santosh, roll number 35, please mute your sound. So commencement certificate also we are able to get it, and getting work started. आर्किटेक्ट कडे एवढं देण्यापेक्षा आपण हे काम करू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. देन वी आर हॅव्हिंग ब्रिक वर्क अँड प्लास्टर कॉन्ट्रॅक्टर. प्लास्टरिंग साठी सेपरेट कॉन्ट्रॅक्टर असतात. अँड अदर सर्व्हिसेस मध्ये पेंटिंग आहे, फायर फायटिंग सिस्टम आहे, प्लंबिंग सिस्टम आहे आणि इलेक्ट्रिकल सिस्टम आहे. बघा, वी आर द डेव्हलपर्स. व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू डू सेव्हरल ऍक्टिव्हिटीज. ओके. ओपन लँड साठी आपण काय काय करत असतो. वी आर गोइंग टू डू लॉट्स ऑफ मेनी ऍक्टिव्हिटीज. ओके. So you can take the snapshot also for this. If you are having any doubt, you can put it in the chat box. So this is some additional information. Actually, this part dealing in our unit number 3 and unit number 4. तिसऱ्या आणि चौथ्या युनिटचा भाग आहे. बट बिंग एन इंजिनियर तुम्हाला रेट तरी आधी माहितच पाहिजे. ओके. कुठल्या गोष्टीसाठी काय रेट आहे, दिस बेसिक थिंग यू शुड नो. Surveyor, it will take lump sum. Lump sum means just give him the contract directly, percentage based or item rate. Okay. We make a contract with him. Yes, sir. This is the open land. 10 meter square area is there. 100 meter square area is there, and you have to make the survey of this. So fix the amount. 5,000 you can take 1-2%, whatever it may be. Architect will take 5 to 8 rupees per square feet. Now you imagine how much amount you are going to give him. Okay, and you can save this amount if you are able to draw the plan. Okay, 5 to 8 rupees per square feet. This is tentative rate. This rate will vary from city to city. हे जे रेट्स आहेत हे तुमच्या पंढरपूर, सोलापूर सिटी मधले रेट्स आहेत आणि हे मागील वर्षीचे रेट आहे. यामध्ये प्लस मायनस एखाद रुपयाचं तर व्हॅरिएशन झालेलंही असेल, कारण आता लॉकडाऊन पिरियड मध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलणार आहेत. ठीक आहे. तरी तुमचे रेट हे लक्षात असू द्या. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता मोबाईल मध्ये. तुम्हाला माहित पाहिजे कोण किती पैसे घेते.
So the architect will take 5 to 8 rupees per square feet for giving the drawing. Your consultant will take 4 to 7 rupees per square feet. जो काही तुमचा एरिया असेल 10,000 स्क्वेअर फीट असेल, सो 10,000 मल्टिप्लाइड बाय सपोज 5 rupees he has taken. Okay, so 10,000 multiplied by 5, that is 50,000 he will going to take from your side. Okay, for the consultancy. Then centering contractor 80 to 150 rupees per square feet. जे सेंटरिंग चे काम असतात, कार्पेंटर, फिटिंग आणि कॉन्क्रिटिंग, त्याच्यासाठी सेपरेट रेट परत 50 to 60, 15 to 25, कॉन्क्रिटिंग साठी 25 to 40 rupees. Then brickwork and plastering contractor, he will take 60 to 90 rupees per square feet. Your tiling contractor will take 30 to 50 rupees per square feet. मी जसं सांगितलं, सध्या शहाबाद पैसे घ्यायचे असेल तुम्हाला 33 रुपयाला बसते. देन इलेक्ट्रिकल पॉईंट वरती असतात, इलेक्ट्रिकलचं 180 ते 200 रुपयाला एक पॉईंट म्हणजे जो घरामध्ये बोर्ड तुम्ही स्विचेस पॉईंट्स बघितले असतील, दॅट पॉईंट नुसार असतात. तुमच्या घरामध्ये किती पॉईंट्स आहेत बघा. हॉलमध्ये एक पॉईंट असेल, हॉलमध्ये मे बी एक मोठा आणि एक छोटा पॉईंट असेल, किचन मध्ये दोन असतील कदाचित, एक फ्रीज साठी पॉईंट असणार, एक मिक्सर साठी छोटा पॉईंट ठेवतात, आणि आजकाल मोबाईल चार्जिंग साठी एक सेपरेट पॉईंट आपण घेतो. ठीक आहे, दॅट इज मॅन्डेटरी, दो इट्स अ पार्ट ऑफ फन, but still it is now it is mandatory in kitchen also. Then plumbing, the plumber will take your 7,000 to 8,000 rupees per WC and bath plumbing साठी, plumbing operations, plumbing work. And painter will take 7 to 8 rupees per square feet. It varies according to paint type, that is being clearly mentioned. Otherwise तुम्ही म्हणताल सर आम्ही साधाच रंग मारतोय त्यांना 8 रुपये घेतले, तुम्ही वॉल पेंटिंग करताय, एशियन पेंट घेताय, इमल्शन टाकताय, कुठले जशी इतके व्हरायटी आहे पेंटिंग मध्ये, thousands and millions of varieties are there. So these rates will vary accordingly. त्यानंतर कॉन्क्रीट, जर तुम्ही सध्या कॉन्क्रीट घ्यायला जाताल, अराउंड 5,000 रुपीज तुम्हाला कॉन्क्रीटचा रेट आहे. एका मीटर क्यूबला 5,000 रुपयाच्या आसपास जवळपास पैसे लागतात आपल्याला. ठीक आहे, 5 ते 7,000, आता तर रेट वाढेलच. वाळू जर घ्यायला जाताल, रिव्हर सँड जर घ्यायला जाताल, रिव्हर सँड विल टेक, सध्याचा पंढरपुरातला रेट असेल जवळपास 8,000 रुपये आहे एका ब्रासला. ठीक आहे, एक ब्रास म्हणजे 2.83 मीटर क्यूब. If you don't know the conversion, please tell me. Tomorrow I will add one slide for the conversions separate, because our construction style is like that. We have to deal in feet and inches only while working on the site. मीटर, फूट आणि इंचामध्येच बोललं जातं. लोकल साईट वरची जी भाषा असते ती, किती स्क्वेअर फूट आहे, किती इंच आहे, किती पाईप जो असतो तो इंचामध्ये मोजला जातो. किती इंचाचा पाईप आहे तुमचा, 1 इंच 2 इंच, तो डायमीटर आपण MM मध्ये नाही सांगणार. त्या प्लंबरला MM कळणारच नाही मुळात किती MM चा पाईप आहे. त्याला तुम्हाला अर्धा इंचाचा पाईप आहे बाबा, 1 इंचाचा पाईप आहे बाबा असं सांगावं लागतं, या बोली भाषेमध्ये बोलावं लागतं. ठीक आहे, सो कॉन्क्रिटिंग 5,000 रुपयाच्या आसपास रेट आहे सध्या. ठीक आहे, एका मीटर क्यूबला. वाळूचा रेट एका ब्रशसाठी जवळपास 8,000 रुपये आहे. एका ब्रश म्हणजे 2.83 मीटर क्यूब, वन ब्रश इक्वल्स टू तेच, दॅट इज वन ब्रश म्हणजे 10 बाय 10 फूट किंवा 10 बाय 10 बाय 1 फूट त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, वन ब्रश इक्वल्स टू. सो तो रेट आहे. खडीचा रेट, खडी कमी आहे, 3,500-4,000 रुपयापर्यंत. सध्या जे ट्रेंड आहे, नाउ रिसेंट ट्रेंड टेल्स यू दॅट रादर दॅन युझिंग रिव्हर सँड विच इज कॉस्टलियर अँड विच इज नॉट इझिली अवेलेबल, यू कॅन गो फॉर एम सँड ऑल्सो, मॅन्युफॅक्चर्ड और आर्टिफिशियल सँड, ज्याला एम सँड म्हटलं जातं. कॉस्ट ऑफ एम सँड इज जस्ट अराउंड 5,000 रुपीज पर ब्रश. एका ब्रशसाठी तुम्हाला जवळपास 5,000 रुपये आहे. ठीक आहे, so and M sand will give you better results, good results as along with your river sand. जितके river sand चे रिझल्ट चांगले आहेत तेवढेच चांगले रिझल्ट हे M sand चे सुद्धा आहेत. ठीक आहे, so this is some additional information I have shared today. These last 3 slides that what's for civil engineers, what we need to understand, what we need to have, then what we are going to do for open land, and some rates that I have been quoted over here. Okay, these rates will vary according to the site conditions, according to the conditions, local conditions. It may vary definitely. In Mumbai you will not find such rate, it will vary definitely. In Pune it will vary definitely. In Solapur it will vary definitely. Not a big difference, but a slight margin of difference is there. Okay, I can say. So this is the particular. Then RCC work. Okay, what you are actually going to do, RCC work. नेमकं आरसीसी वर्क मध्ये तुम्ही साईट वरती काय करता, विल डिस्कस. दिस इज द लास्ट स्लाइड वी आर गोइंग टू डिस्कस. ठीक आहे, यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ द सेम ऑल्सो. आरसीसी वर्क, इफ यू आर गोइंग टू सी ऑन साइट वर्क and office work, there are two major categories, two main categories, on site work and office work. In office work, what you are dealing with,
planning of the particular site, then preparation of the activity and bar chart. As I said earlier, दररोज तुम्हाला शेड्यूल तयार करावं लागतंय की काय काय ऍक्टिव्हिटीज तुम्ही करणार आहात. अँड इस्टिमेशन अँड कॉस्टिंग बाय युजिंग मायक्रोसॉफ्ट एक्सेल तुम्हाला इस्टिमेशन तयार करायचं असतं. हे झालं तुमचं ऑफिस वर्क. ठीक आहे, आरसीसी स्ट्रक्चरसाठी प्लॅनिंग करायचंय. प्लॅनिंग मध्ये सर्व पार्ट येणार आहे, बिल्डिंग ड्रॉइंग वगैरे ऑल दॅट थिंग, परमिशन घ्यायची, प्लॅन करायचा, मटेरियल आणायचं, सर्व सर्व काही मटेरियल आणण्यापासून लेबर नेमण्यापर्यंत सर्व काही काम असणार आहे प्लॅनिंग मध्ये. ठीक आहे, त्यानंतर प्रिपरेशन ऑफ ऍक्टिव्हिटी अँड बार चार्ट, तुम्हाला दररोज काय ऍक्टिव्हिटी करायची त्याचं डिटेल बार चार्ट यू आर गोइंग टू प्रिपेअर. देन एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. ऑन साइट वर्किंग, while working on the site what you are going to do, your work is marking of setback distances, line out ज्याला म्हटलं जातं. This you can do it by using total station also. Okay, line out करणे. Line out, after line out you are having the next work, marking of excavation line and railing formation. जे तुम्हाला एक्सकॅव्हेशन खड्डा जिथं खांदायचं आहे, जिथं तुम्हाला फुटिंग चालू, जिथे मेन साईट क्लिअरन्स हे पहिलं काम असतं. साईट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही मार्किंग करताय, सेटबॅक डिस्टन्स म्हणजे लाईन आउट टाकताय. लाईन आउट टाकल्यानंतर तुम्ही एक्सकॅव्हेशन लाईन आणि त्यानंतर त्याच्यासाठी फोमवर्क उभं करताय. रेलिंग खड्डा खांदल्यानंतर रेलिंग तुम्ही फोमवर्क उभं करताय. फोमवर्क उभं केल्यानंतर तुमचं पीसीसीचं काम चालू होतंय. पीसीसी झाल्यानंतर तुम्ही फुटिंग करणार आहात. पीसीसी म्हणजे पीसीसीचा बेड असतो. एक्सकॅव्हेशन वरती पीसीसीचा बेड तुम्ही टाकू शकता आणि त्यावरती तुमची फुटिंग येणार. फुटिंग नंतर तुमचे पेडेस्टल कॉलम असणार आहेत. पेडेस्टल कॉलम नंतर तुमचं टाय आणि प्लेन बीम असणार आहेत. ठीक आहे, दिस इज प्लेन बीम, जे खाली तुम्ही ग्राउंड बीम बघताय. ओके, सो प्लेन बीम असणार आहेत. त्यानंतर तुमचा कॉलम अँड लिफ्ट असणार आहे. कॉलम लिफ्ट अँड स्टेअरकेस. देन वी आर हॅव्हिंग स्लॅब अँड स्लॅबचा टॉप आणि बॉटम सज्जाचं काम असणार आहे. दिस इज स्टेप वाईज. त्यानंतर तुमची हे असणार आहे ओव्हरहेड वॉटर टँक और अंडरग्राउंड वॉटर टँक. OSWT स्टँड फॉर ओव्हरहेड वॉटर टँक अँड UGWT स्टँड फॉर अंडरग्राउंड वॉटर टँक. ठीक आहे, स्लॅब बीम कॉलम बीम सगळे उभे झाल्यानंतर तुम्ही टँक बिल्टअप करू शकता. देन रिटेनिंग वॉल इफ एनी, रॅम्प इफ एनी, और स्टेअरकेस इफ एनी, जर तुमच्या प्लॅन मध्ये असेल तर. ओके, सो दिस इज द फ्रेमवर्क ऑफ द आरसीसी वर्क. ऑफिस वर्क मध्ये काय असणार आहे आणि ऑनसाइट वर्किंग मध्ये तुम्हाला कशा पद्धतीचं एक्झिक्युशन करावं लागणार आहे. ठीक आहे, so with this we will stop here for today's lecture. I will stop here for today's lecture. If you are having any doubt, I will give you 5 minutes. You can raise your hand and you can put it in the chat box, or you can unmute yourself and ask me the question. Please fast if you are having any doubt. आहे कोणाला doubt? Yes, Sweta, if you are having any doubt you can ask me freely. Please unmute yourself and ask me the question. If you are having any doubt related to today's discussion, you can put it in chat box or you can ask me freely. Everyone is getting? Pranjali, Prajakta, Pratiksha, Vijay, you are having any doubt? Vijay? Am I audible? No sir. Okay, okay. Are you getting? समजते सर्व शिकवलेलं? Yes, yes. Okay, काही शंका असल्यास विचारा. Anyone is having any doubt? Amruta? Hello? If you are having any doubt, you can ask me. Samarth? Okay. Saili, if you are having any doubt, you can put it in the chat box or you can ask me. You are having 5 minutes. You can ask me. आहे का कुणाला काही डाऊट? Okay, Samarth says no sir. Okay, everyone is getting whatever I am teaching to you? You can give me reply. Yes, sir, समजतंय नाही समजतंय. Okay. Somebody has question. Okay. Yes sir. Sagar Balekar, yes sir. Yes. Okay. Okay. ठीक है. So we'll stop here then. Okay. Tomorrow we will meet at 3:30. Okay, again same link you are going to use. आजची जी लिंक आहे तीच लिंक वापरा. आज जी लिंक वापरलेली आहे मीटिंग जॉईन करण्यासाठी, रिकरिंग मीटिंग आहे ती, तर तीच तुम्ही वापरू शकताय.
मग उद्या आपण अजून काही ऍडिशनल न्यू इंटरेस्टिंग पार्ट डिस्कस करूया. ठीक आहे, विच इज been not included, though it is not included in the syllabus, but still I am going to teach you. Okay, so we'll stop here for this particular time. Thank you.